श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करूया व्हिडिओला सुरू. नवरात्री सुरू आहे आणि उद्या आहे शनिवार आणि उद्या सप्तमी देखील आहे. तर पहा, उद्या आपल्याला पिंपळाच्या झाडाला अशी एक वस्तू अर्पण करायची आहे ज्यामुळे आपल्या 100 पिढ्याचा जो पितृदोष आहे तो नष्ट होईल आणि आयुष्यामध्ये कोणत्याच गोष्टीची कमतरता आपल्याला पडणार नाही. हा प्रभावशाली उपाय आहे. तर हा उपाय मी तुमच्याशी शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली जाईल. तर आपल्या सर्वांनाच माहीत आहे, पिंपळाच्या झाडावरती शनिवारच्या दिवशी आपले जे पित्र असतात तर ते राहतात. तर आपले जे पित्र असतात तर त्यांचा पिंपळाच्या झाडाखाली वास असतो. पहा, आपण जे काही उपाय करतो तर ते त्यांच्यापर्यंत पोहोचले जातात आणि आपल्या घरावरती जो काही पितृदोष असतो तो दूर होऊन जातो. आता बघा, ज्या वेळेस आपल्या घरावरती पितृदोष असतो त्यावेळेस आपल्या घरामध्ये पहा खूप अडचणी येतात. तर अशा वेळेस बऱ्याचशा अडचणी निर्माण होत असतात. म्हणजेच काय, आपल्याला शत्रुपीडा होते, शत्रुबाधा होते. त्याचबरोबर त्यावेळेस आपल्या घरामध्ये पितृदोष असतो त्यावेळेस आपल्या घरामध्ये खूप भांडणं होतात, कटकटी होतात आणि आपलं जे काही आपण यशप्राप्तीसाठी प्रयत्न करत आहोत ना त्यामध्ये अडथळे निर्माण होतात. आपलं कोणतंच कार्य व्यवस्थित होत नाही. आपल्या घरामध्ये जर लग्नासारखी मुलं असतील तर त्यांचे लग्न जुळून येत नाहीत. त्याचबरोबर जे मुलांचे लग्न झालेले आहेत त्यांना संतान प्राप्ती होत नाही. अशा बऱ्याचशा समस्या आपल्या घरामध्ये निर्माण होतात. तर पहा, आपल्याकडून काय होतं की आपलं कमाई कमी असते आणि आपली उडण्यामध्ये जास्त पैसे जातात. म्हणजे अशा शत्रुदोष असेल किंवा मग पितृदोष आपल्या घरामध्ये असेल तर मग आपल्या घरामध्ये ह्या गोष्टी घडायला लागतात. आपली कमाईपेक्षा आपली खर्चाई जास्त होते. जी व्यक्ती 100 रुपये कमवते आणि त्याच वेळेला ती 200 रुपये घालून येते. त्याचबरोबर घरामध्ये खूप साऱ्या प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा जाणवत असते. आपल्याला आपल्या घरामध्ये राहावंसं वाटत नाही. दुसऱ्याच्या घरामध्ये गेलं आपल्याला प्रसन्न वाटतं आणि स्वतःच्या घरामध्ये आलं की आपल्याला एकदम निगेटिव्हिटी जाणवते. त्याचबरोबर मुलं हे सुद्धा आळशी बनतात. त्यांच्या वागण्यामध्ये खूप सारे बदल होतात. म्हणजे मुलं ऐकत नाही, चिडचिडेपणा करतात आणि अभ्याससुद्धा करत नाही. अशा बऱ्याचशा समस्या आपल्या मुलांच्या बाबतीत बी घडायला लागतात. तर ह्या गोष्टी जर आपल्या घरामध्ये घडत असतील तर समजून जा की तुमच्या घराला थोडा तरी पितृदोष लागलेला आहे. अशा वेळेस आपल्याला हे असे छोटे छोटे उपाय वेगवेगळ्या तिथींना करायचे असतात. तर बघा, शनिवारच्या दिवशी जर आपण पिंपळाच्या झाडाची सेवा केली, पूजा केली, काही उपाय जर केले तर आपल्या ज्या काही अशक्य गोष्टी असतात ना त्यासुद्धा शक्य होण्यास मदत होत असते. तर पहा, शनिवारच्या दिवशी आपण पिंपळाच्या झाडाची सेवा केली तर आपला शनिग्रहसुद्धा मजबूत होत असतो. तर पहा, अजून पण आपल्याला बरेच काही त्रास असू शकतात. राहू केतू यांचासुद्धा आपल्याला त्रास असू शकतो. ते सुद्धा ग्रह शांत होतात आणि आपण जर पिंपळाच्या झाडाची सेवा केली, उपाय केले आणि तर आपल्यावरती भगवान श्री हरी विष्णूसुद्धा प्रसन्न होतात आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीसुद्धा आपल्यावरती प्रसन्न होते. पहा, आपल्याला उपाय काय करायचा आहे. या उपायासाठी आपल्याला थोडासा भात शिजवायचा आहे आणि हा भात आपल्याला आळणी शिजवायचा आहे. त्यामध्ये मीठ आपल्याला घालायचं. आता बघा, हा भात शिजल्याच्या नंतर, थंड झाल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये थोडंसं दही टाकायचं आहे आणि याचा मिक्स करून दही भात तयार करायचा आहे आणि हा दही भात आपल्याला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचा आहे. तर बघा, घरून आपण आपल्या स्वयंपाकघरातून एक तांब्या भरून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडीशी साखर टाकायची आहे आणि हे पाणी आपल्याला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे. आणि हा दही भात जो आहे तर आपण तो तिथे पिंपळाच्या झाडाखाली एखादा द्रोण आपण घेऊन जा, त्या द्रोणमध्ये तो ठेवून त्यामध्ये तिथे आपले पित्र असतात त्यामुळे ते संतुष्ट होऊन जातील आणि तिथे आपल्याला हा दही भात अर्पण करायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला तिथे मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. तर बघा, मोहरीचं तेल जे आहे तर ते खूप प्रभावशाली आहे. म्हणजे आपण जर शनिवारच्या दिवशी मोहरीच्या तेलाचा दिवा जर लावला, असा हा पिंपळाच्या झाडाखाली जर आपण मोहरीच्या तेलाचा दिवा लावला तर आपल्याला शनीचा जो साडेसाती आहे, शनीचा जो त्रास आहे तर तो आपल्याला कधीच होत नाही. इतका हा प्रभावी दिवा. त्यामुळे तुम्ही नक्की लक्षात ठेवा की शनिवारच्या दिवशी तुम्ही दर शनिवारी मोहरीच्या तेलाचा दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावाल. कारण छोटीशी बॉटल येईल तुम्हाला, मोहरीच्या तेलाची छोटीशी बॉटल, पण तुम्हाला भरपूर दिवस जाईल. एकदा आणून ठेवली की भरपूर दिवस ती जाते.
तर पहा, अशा प्रकारे आपल्याला उद्या पिंपळाच्या झाडाखाली संध्याकाळी हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि संध्याकाळीच आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर पहा, दही भात जो भात आपण शिजवणार आहोत तो उपायासाठी जेवढा लागणार आहे तेवढा शिजवायचा आहे. एक्स्ट्राचा भात आपल्याला शिजवायचा नाही. एक्स्ट्राचा भात जर आपण शिजवला तर तो पूर्ण आपल्याला घेऊन जायचा आहे, मुलांना खायला द्यायचा नाही. आता बघा, आपण जर पिंपळाच्या झाडाची अशी सेवा केली, उपाय केले, असा दिवा जर आपण प्रज्वलित केला तर श्री भगवान श्री हरी विष्णूसुद्धा आपल्यावरती प्रसन्न होतात. त्याचबरोबर आपल्या पितरांचा सुद्धा आपल्याला आशीर्वाद आणि आपल्यावरती जो कठीण प्रखर पितृदोष आहे तो सुद्धा आपला दूर होऊन जातो. आपल्या घरातील सर्व कामही सुरळीत चालतात. हा इतका प्रभावशाली उपाय आहे की ह्या उपाय केल्यामुळे पहा, आपला जो काही पितृदोष असतो तो दूर होऊन जातो. आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी निर्माण होते आणि आपल्या पैशाच्या बाबतीच्या काही अडचणी असतील तर त्यासुद्धा दूर होऊन जातात आणि घरामध्ये यशप्राप्तीच्यामध्ये जे काही अडथळे निर्माण होतात तर ते अडथळेसुद्धा दूर होऊन जातात. इतका हा प्रभावशाली उपाय आहे. त्यामुळे हा उपाय उद्या करायला अजिबात विसरू नका. आता पहा, हा उपाय तुमचा करून झाल्याच्या नंतर तुम्हाला तिथे प्रार्थना करायची आहे आणि प्रार्थना केल्याच्या नंतर तुमची जी काही इच्छा असेल, जे काही तुमचा दोष वगैरे तुमच्या घराला लागलेला असेल किंवा मग तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या सर्वच तुम्हाला तिथे व्यक्त करायच्या आहेत आणि जी इच्छा असेल ती सुद्धा व्यक्त करायची. आपले जे पित्र आहेत तर त्यांना प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातील जे दुःख दारिद्र्य आहे तर ते दूर होऊ दे. आणि त्यानंतर बघा, आपल्याला त्या झाडाला प्रदक्षिणा देखील घालायच्या आहेत आणि प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप देखील करायचा आहे आणि त्याचबरोबर ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा देखील जप आपल्याला करायचा आहे. अशा प्रकारचा हा उपाय आपल्याला करायचा आहे. तर इथेच थांबवते माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.